आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. डॉक्टर, पेशंटला जगातली सर्वात बेस्ट ट्रीटमेंट मिळायला हवी आहे. ट्रीटमेंटसाठी बाहेरून कुठूनही, म्हणजे परदेशातून जरी डॉक्टर बोलवायचे असतील तरी माझी हरकत नाहीये. येस सर, आम्ही आमच्याकडून मुळीच कमतरता ठेवणार नाही. विश्वास ठेवा. ट्रीटमेंटमध्ये मला कुठलीही तडजोड नकोय. येस सर. सुजित, मला असं वाटतंय आपण जर इथे थांबलो तर मणीला त्रास होऊ शकतो. त्याला आरामाची गरज आहे. आपण सगळेच बाहेर जाऊया. त्याला शुद्ध आले की आपण परत येऊ. नाही सुजित सर, मी इथेच थांबणार. जोपर्यंत मनी सरांना शुद्ध येत नाही, ते बरे होत नाही, तोपर्यंत मी इथेच थांबणार. स्वानंदी, स्वानंदी, हा काय वेडेपणा आहे? डॉक्टरांनी आता काय सांगितलं? मणीला शुद्ध यायला अवकाश आहे. तिथे बघ, तू इथं थांबल्यानं मणीला लवकर शुद्ध येणार आहे का? नो. चल 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 चल, आपण बाहेर जाऊयात. ये. चल चल, ये. बस बस इथे बस. स्वानंदी, बस बस. आता अजिबात रडायचं नाही. तुला कळत नाही का, अशानं त्रास होईल तुला, आणि तुला त्रास झालेला मला नाही चालणार. नको काळजी करूस मणीची, मी आहे ना. बघतो बरोबर मणीकडे. चला. थँक्यू सर, तुम्ही मला मणीला भेटून दिलं. आणि प्लीज त्याच्याकडे जातीनं लक्ष द्या. डोंट वरी, मी आहे. चल. थँक्यू. स्वानंदी बेटा, तो मारामारीचा प्रसंग तुझ्या समोर घडणं हे तुझ्यासाठी किती धक्कादायक असेल याची कल्पना आहे मला. पण काळजी करू नकोस, मणी लवकर ठीक होईल. आता डीन मला बोलता बोलता म्हणाले की तू मणीला वेळेत हॉस्पिटलमध्ये घेऊन आलीस म्हणून त्याचे वाचण्याचे चान्सेस वाढलेत. हा एकूण अपघात बघता जर त्याला इथे आणण्यात उशीर झाला असता तर एनिवे, काळजी करू नकोस. आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्याच्या पाठीशी आहेत. चंडिका देवीचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहे. तो लवकर बरा होईल. साहेब, नक्की लवकर बरे होतील ना ते? होईल. आपण त्याच्यासाठी प्रार्थना करूया. आणखीन एक स्वानंदी, मध्यंतरी फॅक्टरीमध्ये जे काही घडलं तुझ्या बाबतीत, म्हणजे माझ्या मनात तुझ्याविषयी एक समज झाला होता, तो तू साफ चुकीचा ठरवलास. मला तुझा अभिमान वाटतो. प्रसंगावधान राखून तू मणीला इथे आणलंस आणि त्याचा जीव वाचवलास. तुझे कसे आभार मानू मला कळत नाहीये. थँक्यू. अहो साहेब, थँक्यू कसलं आलंय त्यात?
माझ्या जागी कुणी बी असतं तर त्यांनी बी हेच केलं असतं. आणि मनी सरांनी माझ्यासाठी खूप काही काही केलंय. त्यापुढे ते हे काही बी नाहीये. चला आता मी निघतो. थोडी कामं बाकी आहेत, काही लागलं तर मला कळवा. काय सुजित, मी पण येतोच. तू कुठे निघालायस? तू इथेच थांब. अरे मणी तुझ्या भावासारखा आहे ना. मणीला अशा अवस्थेमध्ये सोडून तू येणार आहेस का? इथेच थांब, त्याला काय हवंय काय नको ते बघ. आणि हा, त्याला शुद्ध आले की मला लगेच कळव. ओके डॅड. मी तुला कधीच एकटं सोडणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत मी तुला साथ दे. माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. हे बघितलंस मी काय आणलंय तुझ्यासाठी? हे पैंजण. याच्या नाजूक किणकिणीसारखी तू आयुष्यभर माझ्या सोबत राहा आणि मीही तुझी साथ सोडणार नाही. मणी, ही वेळ माझं दुःख कुरवाळत बसण्याची नाहीये. जुन्या जखमेवरची खपली काढायची नाहीये. मणी आणि स्वानंदीला माझी गरज आहे. तो माणूस तिथे जरी असला तरी मणी आणि स्वानंदीसाठी मला हॉस्पिटलमध्ये जायलाच हवं. स्वानंदीला अशा अवस्थेत खाण्यापिण्याची शुद्ध नसणार. मला तिच्यासाठी काहीतरी खायला घेऊन जायला हवं.